नमस्कार, मी आहे प्रियांका. मराठी आई इन अमेरिकामध्ये तुमचं स्वागत आहे. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे ज्याच्यामध्ये मी फेस टू फेस बोलते आहे इन्स्टेड ऑफ व्हॉइस ओव्हर. तर काही चुकलं मिकलं तर माफ करा. प्लस आज आम्ही चाललो आहे पोर्तो रिकोला, जी की आमची बऱ्याच दिवसापासूनची पेंडिंग वॅकेशन होती. तर फायनली आज आम्ही चाललो आहे. तर तिथं आम्ही बघणार आहे मोस्टली मेन अट्रॅक्शन्स लाईक रेन फॉरेस्ट, बीचेस आणि सराउंडिंग. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण आम्ही करणार आहे बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज लाईक स्नॉर्कल, झिपलायनिंग प्लस ATV हॉर्स राईड, जे की इवासोबत आम्हाला करता येईल अशा. तर पाहायला विसरू नका आमचा पूर्ण ब्लॉग. आणि इथं आपण इवाला हाय म्हणूया बरं का. से हाय. कुठं चालू आपण? आणि तिथं काय म्हणशील? होला अमिगो. येस, वॉच आवर ब्लॉग म्हणायचं. सी यू, स्टे ट्यून. ओके, चला भेटूया मग पोर्तो रिकोमध्ये. बाय. हे आम्ही पोहोचले पोर्तो रिकोच्या एअरपोर्टवर. कुठं आली ना? तर तुम्ही बघता आम्ही पोहोचलो लुईस मुनियाला. हे एअरपोर्टचं नाव आहे आणि सिटीचं नाव आहे सॅन जुआन. तर तुम्हाला असेच स्पॅनिश नावं ऐकू येणार आहेत आता, कारण इथं पूर्ण स्पॅनिश कल्चरच आहे. कंट्री जरी सेम असली तरी कल्चरल डिफरन्सेस आहेत. हॉटेलवर जातानाच चोहीकडचा निसर्ग मनाला भुरळ पाडणारा होता. का कुणास ठाऊक, मला तर इंडियासारखीच वॉर्म फिलिंग वाटत होतं. हॅलो, तर आम्ही चाललो आहे इस्ला वर्डे बीचला. आमच्या हॉटेलपासून अगदी 5 मिनिटावर आहे, त्यामुळे चालतच चाललो आहे. बट सध्या पाऊस येतो तर माहीत नाही आम्ही किती वेळ थांबू. फक्त जाऊन बीचचं दर्शन घेऊन येणार असंच वाटतंय. लेट्स सी. हाय हॅलो. हाय हाय. हे आमचे फ्रेंड आहेत. ही कोल्हापूरचीच आहे. येस. आणि हा तिरुपतीचा आहे. खरं इथं US मध्ये ते DC मध्ये राहतात, ते तिकडून आलेत. आणि आम्ही आलो फ्लोरिडावरून. आम्ही इस्ला वर्डे बीचला पोहोचलो तेव्हा तिथला निसर्ग खूपच छान वाटला. पायाखाली मौसूद वाळू, समोर निळाशार पाण्याचा विशाल पसर आणि दूरवर डोलणारी नारळाची झाडं. सगळं अगदी शांत आणि सुंदर होतं. इवा काय करत आहे? इवा डोंट गो देयर, कम बॅक, कम बॅक. इवा खूप खुश झाले कारण तिला सँड मध्ये खेळायला मिळतंय. इवा मग इवाला घेऊन गेले समुद्राच्या पाण्यात. ती समुद्राच्या लाटांना खूपच घाबरते, त्यामुळे मला तिची भीती घालवायची आहे. आजचा दिवस असाच निवांत प्रवासात आणि समुद्रकिनाऱ्यावर गेला. उद्यापासून खरी ॲडव्हेंचरला सुरुवात होणार होती. मला तर मग उद्याचा दिवस काय नवीन अनुभव घेऊन येतो ते पाहूया. दुसऱ्या दिवशी आम्ही टोरो वर्डेकडे प्रस्थान केलं. मध्ये मस्त झाडी होती, एकदम कोकणची फिलिंग येत होती आम्हाला. तर हाय, दिस इज प्रियांका अगेन. आम्ही नेक्स्ट डे सुरू झाला आहे. काल बीचनंतर आम्ही घरी रूमवर गेलो आणि थोडा रेस्टच केला. त्यानंतर ना आज टोरो वर्डेला आलो आहे. टोरो वर्डे म्हणजे ग्रीन बुल, एक्झॅक्टली यू कॅन सी हिअर ग्रीन बुल. तर हा ह्यांचा सिम्बॉल आहे. प्लस इथं म्हणजे असं खूप ग्रीनरी आहे, माउंटेन्स आहे आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत लाईक झिपलाईन आणि टोरो बाईक वगैरे. आम्ही स्पेशली ॲक्टिव्हिटीजसाठी आलेलो, बट आता पाऊस आहे तर माहीत नाही कसं करता येईल. तर लेट्स सी, थोडी वाट बघू. हे त्यांचं चेक इन आहे झिप लाईनिंगसाठी. आणि हा मॅप आहे त्यांचा की कुठून कुठून झिप लाईनिंग कशा आहेत. आणि हे त्यांचं तिकीट काउंटर आहे. तर मी शुअर नव्हते झिपलायनिंगला जायचं आहे की नाही, तर प्रणयने इथे व्हिडिओ कॅप्चर केला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता माउंटनचा व्ह्यू वाईल झिपलायनिंग.
तर अशा 2 झिप लाईनिंग कंप्लीट करून ते रिटर्न आले आणि प्रणयने मला कन्व्हिन्स केलं की तू जायचंच आहेस ॲट एनी कॉस्ट. म्हणूनच आम्ही रेडी झालो आणि जायला निघालो. When you are walking. ओके फायनली मी जाते रेडी झाले. लेट्स होप फॉर द बेस्ट. गणपती बाप्पा मोरया. फायनली आमचं झिप लाईनिंग सक्सेसफुल झालं आणि आम्ही रिटर्न आलो. Priyanka, how was the experience? It was good. कुछ डर ही नहीं लगा. Uma, how was the experience? It was scary, but yeah, good afterwards. Much better. हाय फायनली मी केले झिप लाईनिंग आणि इतकं काही भयानक नव्हतं. फक्त इनिशियली वाटते भीती. खरं मस्त 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 होता एक्सपिरियन्स. त्यानंतर आम्ही गेलो सॅन्युअनच्या डाऊनटाऊनमध्ये. आज थोडाच वेळ होता त्यामुळे जमेल तेवढंच बघणार होतं. बाकीचं उद्या परवा येऊन कव्हर करायचं होतं. इथेच आम्हाला एक भव्य रॉयल कॅरिबियनचं क्रूज दिसलं. क्रूज पोर्टवर पार्क होतं. मला आणि प्रणयला क्रूज खूप फॅसिनेटिंग वाटतं. रस्ते खूप रंगीबेरंगी, छोटे छोटे लेन्स आणि आजूबाजूला खूप छान वाईब्स होत्या. फिरताना खूप मज्जा आली. आम्ही आय लव्ह पोर्तोरिकोच्या साईनजवळ फोटोज घेतले. थोडं पुढे गेल्यावर सी हॉर्सची एक मोठी मूर्ती पाहिली. समुद्राच्या बाजूने उभी होती आणि खूपच अट्रॅक्टिव्ह वाटली. आणि मग समुद्र किनाऱ्यावर थोडा वेळ शांत बसलो. लाटांचा आवाज आणि थोडा सनसेट मस्त कॉम्बिनेशन होतं. तर इथं तुम्हाला बघायला मिळतील छोटे छोटे स्टॉल, स्ट्रीट स्टॉल, जे की आम्हाला US मध्ये बघायला मिळत नाहीत. आणि इथे मी आपल्या इंडियासारखंच वाईब वाटते त्यामुळे. आणि हे आहेत फ्रीज मॅग्नेट. किंवा तोडेल हा, मग तसं नको घेऊ. मग कसं तसंच आहे, हे असंच आहे. तर इथं असे फूड ट्रक पण आहेत जिथं आपलं स्ट्रीट फूड मिळतं आहे. आणि हे काहीतरी अरेपाज आहे जे की पॅनकेकसारखं आहे, फक्त त्यात मीठ फिल करून देणार आहे कोणतं तरी. अजून पुढे आहेत बरेच काय काय मी दाखवते. इथं मोस्टली चिकन कबाब, कोर कबाब मिळत आहेत आणि पिनाकोडाला. हा आहे कॅन्डीवाला स्टोर आणि थोडे टॉईज आहेत. इथं मी इथं शुगर कँडी आणि कॅरमलाइज पॉपकॉर्न. तर आम्ही आता आलो डिस्ट्रिक्ट ऑफ मोबाईल. तर हा बेसिकली मॉलच आहे, बट थोडा अपस्केल आहे. थोडे टाइम स्क्वेअरसारखं स्क्रीन्स आहेत. तर चला बघूया पोर्तोरिको व्हर्जन ऑफ द टाइम स्क्वेअर. इथेच आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलो जिथेच आम्ही आमच्या बाबांचं बर्थडे सेलिब्रेशन करणार होतो. बाबा म्हणाले मला व्हिडिओमध्ये घेतच नाही. जल्दी क्यों. हॅपी बर्थडे टू
तिथेच पुढे इवाला 2 डान्स करणाऱ्या मुली दिसल्या म्हणून ती तिथंच थांबली आणि डान्स करू लागली. आणि अशा रीतीने आमचा पोर्तोरिकोमधील सेकंड डे पण संपला. थोडं ॲडव्हेंचर, थोडं सेलिब्रेशन. तर असा होता फर्स्ट 2 डेजचा ब्लॉग. सेकंड 2 डेजचा ब्लॉग पण लवकरच येईल, तुम्ही कुठेही जाऊ नका. तोपर्यंत तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.